नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात जगभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. तिहेरी तलाक प्रतिबंधात्मक कायद्याचं विधेयक आज राज्यसभेत मांडलं जाणार आहे. इथे सरकारचा खरा कस लागणार आहे, कारण राज्यसभेत भाजपला बहुमत नाहीये. आघाडीच्या 48 पैकी 40 जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एकमत झालंय. अहमदनगरच्या युतीचा कोणताही परिणाम झालेला नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. नगरहून पवार निघाले, पण हेलिकॉप्टरनं टेक ऑफ घेतल्यावर लक्षात आलं की सीट बेल्ट बाहेरच राहिले. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपला पाठिंबा देण्याचे आदेश नव्हते, त्यामुळे येत्या 5 दिवसांमध्ये या नगरसेवकांवर कारवाई केली जाईल. त्यांच्याकडून याआधी स्पष्टीकरण मागवलं गेलंय, असं शरद पवार यांनी म्हटलंय. संसदेचं भगवीकरण झालंय की काय, अशी शंका आता यायला लागलीय. मंदिर आणि मस्जिद यांच्यावरती चर्चा होतीये, पण नव्या पिढीमध्ये आधुनिकता, वैज्ञानिकता रुजवण्यासंदर्भात मंथन होत नाही, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. सेना भाजप युती झाली तर मी भाजप सोबत जाणार नाही, अशी घोषणा नारायण राणेंनी केली. सेना भाजप युती होणारच. दोघांची भांडणं ही खरी नसून जनतेची दिशाभूल करण्यासाठी आहेत, असा आरोप देखील त्यांनी केलाय. ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील आरोपी ख्रिस्तियन मिशेल खोटं बोलत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन सोनिया गांधी यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले. आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणी एका तरुणीची पोलिसांनी चौकशी केली आहे. भय्यू महाराजांना ब्लॅकमेल केल्याचा तिच्यावर आरोप आहे. पोलीस चौकशीत त्या तरुणीनं दिलेल्या माहितीमुळे या प्रकरणातला आता गूढ वाढण्याची शक्यता आहे. अंदमानातील सेल्युलर जेलला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली आहे. ज्या कोठडीत स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती, त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल अंदमान निकोबार दौऱ्यावर होते. त्यांनी तिथल्या बेटांवरील रॉस, नील आणि हॅल्बोक द्वीपांची नावं बदलण्याची घोषणा केली आहे. आता ही तिन्ही द्वीपं नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद आणि स्वराज या नावांनी ओळखली जातील. मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. यापुढे राज्यातल्या विकास कामांची घोषणा मी करणार नाही, तर अधिकारी किंवा जिल्हाधिकारी त्यांची घोषणा करतील आणि ते पूर्ण करायची जबाबदारी देखील त्यांचीच असेल, असंही नाथ यांनी म्हटलंय. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त यंदा प्रजासत्ताक दिनाला दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ छोडो भारत चळवळीवर आधारित असणार आहे. या चळवळीवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीच्या राजपथावर संचलन करणार आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी 6 महिन्यांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. महिला कर्मचारी, पत्नी हयात नसलेले पुरुष कर्मचारी तसंच ज्या कर्मचाऱ्यांची पत्नी असाध्य आजारानं अंथरुणाला खिळली आहे, अशा पुरुष कर्मचाऱ्यांना ही रजा मिळू शकणार आहे. येणाऱ्या नवीन वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे इंधन दरात घसरण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. नाशिकचा कांदा दररोज बाहेर काढण्यासाठी व्यापाऱ्यांनी 3 कंटेनरची मागणी केली आणि याबाबतची मागणी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ठेवली आहे. वाशिम जिल्ह्यात सध्या रब्बी पिकांकरता पोषक वातावरण तयार झालंय. या रब्बी पिकांना वाढीकरता लागणाऱ्या युरिया खताची वाशिम जिल्ह्यात मोठी कृत्रिम टंचाई भासत असल्यानं शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उभं ठाकलंय. गळीत हंगामात राज्यात यंदा 41 लाख टन साखरेचं उत्पादन झालंय. चालू गळीत हंगामात डिसेंबर अखेर राज्यात 398,77,000 टन ऊसाचं गाळप झालंय. बुलढाण्यामध्ये या थंडीच्या हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. बुलढाण्यात सध्या 8.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या धुक्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. निफाडमध्ये गेल्या 10 दिवसांपासून सातत्यानं किमान तापमानाचा पारा कमालीचा घसरत आहे. निफाडमध्ये काल कुंदेवाडी कृषी केंद्रात 2.8 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर कडाक्याच्या थंडीच्या दिवसात ग्रामस्थांसाठी गरम पाण्याची सोय व्हावी यासाठी पंढरपुरात
तावशी ग्रामपंचायतीनं 1 रुपयात 5 लिटर गरम पाणी देण्याचा उपक्रम सुरू केलाय। ही सुविधा राबवणारी ही जिल्ह्यातली पहिलीच ग्रामपंचायत आहे। नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मिरची, वांगी, मेथी, पालक, कोथिंबीर, मुळा, गाजर या भाजीपाला पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते। सध्या कडाक्याची थंडी पडत असल्यानं पिकांची वाढ खुंटलीये, तर या थंडीचा भाजीपाला पिकांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचं बघायला मिळतंय। औरंगाबादमध्ये मनसे शहर सचिव अभय मांजरामकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय। पक्षाच्या पदावरून हटवल्यामुळे त्यांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आणि आता बीडमधून धक्कादायक बातमी। वंशाचा दिवा पाहिजे या हव्यासापोटी माजलगाव शहरातील मीरा रामेश्वर एकखंडे या महिलेला 8व्यांदा प्रसूतीवेळी अतिरक्तस्राव झाला, ज्यामध्ये तिचा मृत्यू झालाय। 7 मुलींच्या पाठीवर जन्मलेल्या नवजात मुलासह या मातेचा मृत्यू झालाय। त्यामुळे एकच हळहळ व्यक्त केली जाते, तर दुर्दैव म्हणजे मुलगाच हवा ही मानसिकता संपण्याचं नाव घेत नाहीये। मीरा एकखंडे यांना प्रसूती दरम्यान मोठा रक्तस्राव या ठिकाणी सुरू झाला, तर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले। तब्बल 3 तास तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र 7 मुलींच्या पाठीवर जन्माला येणारा मुलगा आणि त्याच्या आईला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलंय। जिंतूर तालुक्यातील सावरगाव इथे जमिनीच्या वादातून लहान भावानं मोठ्या भावाचा खून केल्याची घटना घडली। या घटनेत 70 वर्षीय लिंबाजी सोनुळे यांना आबाजी सोनुळे यांना दगडाने ठेचून मारलं। या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झालाय, परंतु या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे। साताऱ्याच्या महाबळेश्वर इथे अंत्ययात्रा नेत असताना लोखंडी पूल कोसळला आणि यामध्ये अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत। उपचारांसाठी जखमींना महाबळेश्वर तालुक्यात नेण्यात आलंय। खरोशी गावातील ही घटना आहे। यवतमाळ शहरातील रेती व्यावसायिकांची धामणगाव मार्गावरील चांदोरी नगरात पूर्व वैमनस्यामधून हत्या करण्यात आली आहे। या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पिंपरीमधल्या दापोडीमध्ये 5 जणांच्या एका टोळक्यानं पूर्व वैमनस्यामधून गुन्हेगार अल्विनवर 30 ते 40 वार करत त्याची हत्या केली आहे। या घटनेत इतर 2 जण देखील जखमी झाले आहेत। शिर्डीमध्ये एका विवाह सोहळ्यातून 50 तोळे सोनं लंपास केल्याची घटना घडली आहे। चोरट्यांनी नजर ठेवून ही सोन्याच्या दागिन्यांची बॅग लंपास केली आहे। नांदेडमध्ये श्याम टॉकीज या सिनेमागृहात जोरदार राडा झाला। सिम्बा या चित्रपटाचा शो या ठिकाणी सुरू असताना जागेच्या वादातून 2 गटात तुफान हाणामारी झाली। या वादानंतर त्यांनी सिनेमागृहाची तोडफोड करायला देखील सुरुवात केली होती। 6 ते 7 वर्षांच्या T16 या वाघाचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय। या वाघाचा मृतदेह चिंचगाव भागातल्या पाओनी रेंजमध्ये UPK अभयारण्यात सापडलाय। भंडाऱ्यामध्ये पवनी तालुक्यातील उमरेड पवनी करांडला अभयारण्यात एक वाघ मृत अवस्थेत आढळलाय। हा नर वाघ असून सकाळी सफारी दरम्यान गाईड आणि पर्यटकांना हा वाघ मृत अवस्थेत आढळला। पनवेलजवळच्या इरशाळ गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4घांपैकी एकाचा खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला। यातील 3 जण सुखरूप असल्याची माहिती मिळते आहे। मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरील छेद रस्ते बंद करण्यात आलेले आहेत, त्यामुळे एखादा अपघात घडल्यास रुग्णवाहिका पोहोचण्यास अडचणी निर्माण झाल्या। कोल्हापूर जिल्ह्यात धामणे गाव परिसरात नागरिकांना 16 गव्यांचा या ठिकाणी कळप दिसलाय आणि या कळपामध्ये 2 पिल्लांचा देखील समावेश होता, पण शेती बहरत असताना गव्यांचा कळप शेतीचं नुकसान करत असल्यानं शेतकरी हवालदिल झाला। सोलापूर कोतवाल संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भीक मागो आंदोलन करण्यात आलं। कोतवाल कर्मचाऱ्यांना राज्य शासनानं चतुर्थ श्रेणी समाविष्ट करावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। वाशिम जिल्ह्यात सध्या रब्बी पिकांकरता पोषक वातावरण तयार झालंय। या रब्बी पिकांना वाढीकरता लागणाऱ्या युरिया खताची वाशिम जिल्ह्यात मोठी कृत्रिम टंचाई भासत असल्यानं शेतकऱ्यांपुढे आता मोठं संकट उभं राहिलंय। हिंगोलीमध्ये वीज वितरण कंपनीनं थकीत वीज देयकाच्या वसुलीसाठी जिल्हा परिषद कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित केलाय। वीज कंपनीनं थकीत आणि चालू देयकाच्या वसुलीसाठी थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम आता हाती घेतली आहे। जनसामान्यांच्या आरोग्यासाठी अकोल्यातील शास्त्री क्रीडांगण इथे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य अभियान रोग निदान आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। या शिबिरासाठी जिल्ह्यातील 20,000 लोकांनी नोंदणी केली आहे। तिरुपतीतून 18 महिन्यांच्या बालकाचं अपहरण करणाऱ्या आरोपीला माहूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बालकाचं अपहरण केल्याची कबुली आरोपीनं पोलिसांना दिली आहे।
अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेच्या शताब्दी महोत्सव सांगता समारोप कार्यक्रम या ठिकाणी पार पडलाय। शरद पवार, उपसभापती विजय औटी, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जलसंधारण मंत्री राम शिंदे, दिलीप वळसे पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदी नेते या ठिकाणी उपस्थित होते। अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारच अशी ठाम भूमिका रिपाईचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांनी घेतली आहे। डॉक्टर गवई यांच्यासोबत काँग्रेस राष्ट्रवादीकडून बोलणी झाली आहे आणि उमेदवारी देण्याचं स्पष्ट सुद्धा झालंय। भुसावळ शहर थंडीनं गारठून गेलं असून शहराचं तापमान हे 6.3 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचलंय। काल भुसावळ शहराचं तापमान 6 अंशांवर होतं, त्यामध्ये थोडीशी वाढ झाली आहे। तापमान 6च्याही खाली आल्याचं कळतंय। नाशिक महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली। आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे या परिसरातील नागरिकांना याचा त्रास झालाय। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। पिंपरीमध्ये भंगार गोदामाला भीषण आग लागली होती। पिंपरीच्या जाधववाडी भागातील गोदामाला ही आग लागली। ही आग विझवण्यावर अग्निशमन दलाला यश आलंय। डोंबिवलीच्या पिंपळ गावातील एका गोडाऊनला भीषण आग लागली होती। अखेर अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे। भिवंडी शहरातील अंजूर फाटा परिसरात वाहतूक पोलीस चौकीच्या परिसरातील गाड्या अज्ञातांनी जाळल्या आहेत। वाहतूक पोलिसांनी जप्त केलेल्या 6 बाईक, 1 रिक्षा या आगीमध्ये जळून खाक झाल्यात। रत्नागिरीच्या लोटे MIDC मधील श्रेयस कंपनीत भीषण आग लागली होती। भीषण आगीमुळे परिसरात आगीचे मोठे लोळ उसळले होते। चेंबूरमधील बाल आनंद आश्रमातील 2 चिमुकल्यांचा गेल्या 3 दिवसांमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली। 24 डिसेंबरला आश्रमातील 5 मुलांना उलटी आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला होता। अंबरनाथमध्ये नवजात अर्भकाला नाल्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। प्लास्टिकच्या पिशवीमधून या अर्भकाला नाल्यात टाकण्यात आलं होतं। मुंबई आणि ठाण्याला कल्याण डोंबिवलीला जोडणाऱ्या शिळफाटा रोडच्या रुंदीकरणाला आता सुरुवात होणार आहे। भिवंडी कल्याण शिळफाटा रस्त्याच्या 6 पदरी रुंदीकरणाचं पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलंय। PWD विभागानं सायन पनवेल महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे। सायन पनवेल महामार्गावरील उर्वरित डांबरी रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यास आता सुरुवात केली जाणार आहे। वसईच्या पांजू बेटाजवळ संशयास्पदरित्या फिरणाऱ्या बोटींवरून 13 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे। कोर्टानं त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ऋषिकेश चित्रकला महाविद्यालयातर्फे अलिबागमध्ये आक्षी समुद्रकिनारी राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्ग चित्रण वाळू शिल्प स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयांमधील 200 स्पर्धक सहभागी झाले होते। अंबरनाथ शहरात पर्यावरण स्नेही वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं। या प्रदर्शनात 150 पेक्षा जास्त पर्यावरण स्नेही वस्तू नागरिकांना या एकाच ठिकाणी पाहता आणि खरेदी देखील करता येणार आहेत। औरंगाबाद जवळच्या जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटर भागात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात देशविदेशातले पक्षी सध्या बघायला मिळत आहेत। या काळात प्रजननासाठी पक्षी मोठ्या प्रमाणात या भागात येत असतात। नवीन वर्षाचं जल्लोषामध्ये स्वागत करणाऱ्या नागरिकांना मध्यरात्रीपर्यंत प्रवास करता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर 12 विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत। कर्जतमधील ND स्टुडिओमध्ये 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन सुरू झालंय। अनेक रंगारंग कार्यक्रम इथे सुरू आहे। देशभरातून आपली कला सादर करण्यासाठी कलाकार आणि डान्सर्स ND स्टुडिओमध्ये दाखल झाले। तर वर्षाच्या अखेरीस आता मुंबईकरांनी मरीन ड्राईव्ह परिसरात गर्दी केलेली आहे। रविवारी रात्री मुंबईकरांनी समुद्रकिनारे या ठिकाणी गजबजून गेले होते, तर अनेक पर्यटक परराज्यातून देखील नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये दाखल झाल्याचं बघायला मिळतंय। महाराष्ट्राचं हॉलिडेचं फेवरेट ठिकाण महाबळेश्वर पर्यटकांनी फुललंय। देशविदेशातील पर्यटकांनी महाबळेश्वरमध्ये मोठी गर्दी केली आहे, तर या पर्यटन स्थळी देशविदेशातून पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल झालेत। 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यामधील आणि देशविदेशातील पर्यटकांमुळे लोणावळा, खंडाळा परिसरातील पर्यटन स्थळं पुन्हा एकदा गजबजू लागली आहेत। या वीकेंडपासूनच लोणावळा शहर आणि परिसरातील बहुतांश हॉटेल, रिसॉर्ट या ठिकाणी बंगले तसंच सेकंड होम फुल होऊ लागल्याचं बघायला मिळतंय।
सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाच्या स्वागताला अवघे काही तास उरलेत आणि यासाठी कोकणातील सगळे समुद्रकिनारे फुलून गेलेत। निळाशार समुद्र, ताजे ताजे मासे असा किनाऱ्यावर माहोल सध्या बघायला मिळतोय। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी सज्ज झाली आहे। काल रविवार होता, त्यामुळे शिर्डीमध्ये भक्तांची प्रचंड गर्दी झाल्याचं बघायला मिळालं। तर आज 31 डिसेंबरला मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे। नवीन वर्षाच्या निमित्तानं आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी राज्यभरातील भाविकांनी शेगावच्या संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये देखील मोठी गर्दी केली आहे। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक शेगावी दाखल झाले। मुंबईमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी झालेली आहे। मुंबई शहरात ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे। आणि बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो। बघत रहा सुपरफास्ट महाराष्ट्र।